पिळणकर, तुम्ही पाहत आहात LS मराठी। एकच्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। चौकशी निष्पक्ष पारदर्शक व्हावी म्हणून राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांवर प्रतिक्रिया। चंद्रपुरात रमजान ईदचा जल्लोष, ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज। भंडारा आमदार राजू कारेमोरे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा, मशिदीत जाऊन केली गळाभेट, मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण। बीडमध्ये बॅनर वॉर, अजित पवार गटातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण। पंढरपुरात पहिली पिंक ई रिक्षा सुरू, महिला सक्षमीकरण, सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा। राज्यातील 5000 महिलांना मिळणार पिंक रिक्षा, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी। भंडाऱ्यात मधमाशांच्या हल्ल्यात 5 नागरिक जखमी, मधमाशांचं पोळं नागरिकांसाठी ठरलं डोकेदुखी। कुरुंदवाडमधील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा, नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी व्यक्त केला संताप। सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून दमदार कामगिरी, आंतरराज्यीय मोटारसायकल चोरांना वेड्या, 1,75,000 रुपयांच्या 6 मोटारसायकल जप्त। संगनमत करून विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एक विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश। जळगावमध्ये किरकोळ वादातून हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या मुजोरींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट। हिंगोली अंबिकानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री 2 घरं फोडून 25 तोळे सोनं लंपास, परिसरात भीतीचं वातावरण, पोलीस तपास सुरू। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।